सूर्यापासून त्याचं तेज आणि कलाकारापासून त्याचं स्टेज हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही। ये देख ये हिंदू का खून ये मुसलमान का, बता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा, साले बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है साला फर्क करने वाला है। भाई सांच्याला कप्पा टप्पाला तरी घ्या, नाही तर सचिन गोस्वामी मला मारतील तरी आता सांगायला हरकत नाहीये। मुलगी तुमच्याकडे बघते, तुम्ही मुलीकडे बघताय, पटकन विचारून टाका अहो कशाबद्दल, म्हणजे काय पॉलिसी बद्दल की कॉमेडी अत्यंत सिरियसली करावी लागते। त्यावेळेस मला लक्ष्मीकांत बेर्डेंनी एक सांगितलं होतं की नाही भूषण, प्रत्येक रन महत्वाचा आहे, काय तब्येत खराब करून घेतली तुम्ही वगैरे काय। त्यांना काय सांगू, माझी बायको जेव्हा ऍडमिट होती हॉस्पिटलला तेव्हा मला जेवण कसं जाईल, कारण प्रत्येकाला जर मी माझी दुःख सांगत फिरलो तर लोक माझ्याकडे पाठ फिरवतील, बरोबर। तर आता ते नाहीये, आता आपल्याला अंधारातून उजेडाकडे जायचंय। नमस्कार दादा। नमस्कार। तर आपण आज तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत। सुरुवात तुमच्या स्कूल कॉलेजच्या दिवसांपासून करूया। ज्यावेळी तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये होता ते दिवस कसे होते, तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा। मुळात मी राहायला गिरगावात, ओके, केळीवाडीमध्ये, म्हणजे डॉक्टर भालेराव मार्ग साहित्य संघ मंदिर थिएटर जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या बाजूला मी राहायला होतो। आर्यन हायस्कूलमध्ये मी शिकलो, ओके। भवन चौपाटीमध्ये त्या कॉलेजमध्ये माझं उर्वरित शिक्षण झालं आणि शाळेपासूनच नाटकांची सुरुवात झाली, कारण स्टेज पहिलं केलं, कारण तोच एक बेस होता माझा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सूर्यापासून त्याचं तेज आणि कलाकारापासून त्याचं स्टेज हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही, बरोबर। तशीच काहीतरी एक गोष्ट होती आणि त्या स्टेजने मला खुणावलं आणि तिथं रमत गेलो। शाळेपासून सुरुवात झाली, भवन्स कॉलेजने हात दिला आणि मग INT, उन्मेष, मृगजळ अशी बरीच बक्षिसं घेतली, मग नाटपई केली कणकवलीची, ओके। आणि मी आलो होतो खर तर दिग्दर्शक बनण्यासाठी, परंतु परिस्थितीनुसार मग ऍक्टर व्हावं लागलं। अच्छा, आणि मग पहिलं काम कोणतं केलं? तेव्हा मी बालनाट्य करत होतो, अच्छा, शाळेमध्ये असताना। त्याच्यानंतर सुधाताई करमरकर त्यांची संस्था लिटिल थिएटर, त्याच्यानंतर त्या संस्थेचं नाव आलं समूह, तर त्या समूहातून निम व्यावसायिक आपण ज्याला म्हणतो ना तशी कामं झाली, एकांकिका बऱ्याचशा केल्या आणि एकांकिका करताना तो नाद लागला, म्हणजे ते एक व्यसन आहे आपण असं त्याला म्हणूयात की नाटकांचं, कारण स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग करून सुद्धा मी कधीच नोकरी नाही केली। अच्छा, फक्त हीच नोकरी हा, लोकांना हसवणं आणि लोकांचं मनोरंजन करणं। त्यासाठी घरच्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? मुळात माझे वडील एकुलते एक, अच्छा, त्यांचा मुलगा मी एकुलता एक, मला भाऊ बहीण कोणीच नाही किंवा काय नाही, त्यामुळे वडिलांचं एक थोडंसं टेन्शन होतं, कारण ते श्रीराम मिल मध्ये जॉबला होते ऍज अ टेक्सटाईल सुपरवायझर म्हणून। सो एक अनामिक भीती असते, प्रत्येक वडिलांना वाटते की आपल्या मुलाचं पुढे करिअर कसं होणार आहे किंवा काय, तर त्याचं जडणघडण करण्यासाठी प्रत्येक बाप हा आतून झटतच असतो, बरोबर। तर त्यामुळे वडिलांचं तेच होतं की अरे यार हे सगळे एकांकिका वगैरे हे सगळे ठीक आहे, म्हणजे कधीतरी गमतीने मी जेव्हा बक्षीस घरी आणायचो आणि बक्षीस दाखवायचो, आतून कौतुक होतं वडिलांना बरचसं। अच्छा, सगळ्यांना वाटायचं, आजूबाजूच्या आमच्या चाळीत जिथं मी राहायचो उर्स बिल्डिंग मध्ये सगळ्या लोकांनाच कौतुक होतं, पण त्यांना एक अनामिक भीती होती आणि मग ते आईला सांगायचे आज जेवायला ताटामध्ये ती ट्रॉफीच ठेवा, त्यानेच पोट भरेल साहेबांचं। पण कुठेतरी एक त्यांची एक अनामिक ओढ होती आणि ते स्वतः जे स्कूल ऑफ आर्टचे असल्यामुळे, चित्रकार असल्यामुळे कलेला त्यांनी मला कधी विरोध नाही केला। त्यांच्याकडून रक्तात चित्रकला माझ्याकडे आली, मी अजूनही पेंटिंग्स करतो, स्केचेस करतो, बऱ्याच गोष्टी करतो, तर ती आली होती। तर सगळ्यांना असं वाटलं होतं की भूषण बापाच्या पावलावर पाऊल टाकून
जाणार, चित्रकारिता करणार वगैरे. आणि मला नाटकांची आवड होती, एकांकिका झाल्या, सगळं झालं, गल्ली ते दिल्ली सगळी बक्षिसं मिळवली. अरे वा. मला जायचं होतं जे स्कूल ऑफ आर्टला. वडिलांची मिल अचानक बंद झाली. वडील मला म्हणाले, आता भूषण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी तुला जेजेला पाठवेन, त्यापेक्षा तू सिव्हिल करायचं. सिव्हिल काय असतं हे मला काहीच माहिती नव्हतं. मला चित्र काढणं माहिती होतं, बरोबर, किंवा रंगकाम करणं किंवा अमुक करणं हे माहिती होतं, सिव्हिल काय मला माहित नाही. वडील म्हणाले, एक काम कर. मग त्यांनी मला अड घातली, तू मला हे करून दाखव, त्याच्यानंतर मी तुला अडवणार नाही. म्हटलं अच्छा असं आहे का. मग मी ते सुरू केलं. आणि लांजामध्ये आपलं बॉम्बे गोवा हायवे, बरोबर, तर तिकडे आमचे दांडेकर मामा आमचे आहेत, सुनील दांडेकर वगैरे आमच्या मामांचं. जेव्हा मी गावी जायचो तेव्हा मला गावातले सगळे माणसं, आपली नातेवाईक किंवा काय काक्या माम्या मावश्या आत्या कोण असतील तर त्या विचारायच्या की सध्या काय करतोस रे बाळा. तर घरचं माझं नाव फंट्या. अच्छा. तर फंट्या सध्या काय करतो. म्हणलं एकांकिका करतो, नाटकं करतो. ते नाही, पोटापाण्यासाठी काय करतोस. कारण तोपर्यंत चॅनल आलेले नव्हते, फक्त नाटक आणि सिनेमा ही दोनच माध्यमं होती. अच्छा. त्यामुळे प्रत्येकाने एक टेन्शन होतं की ह्याचं पुढे जाऊन पोटापाण्याचं काय होणार आहे, हा कसा जगणार आहे किंवा काय. आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे खूप लाडाकोडात वाढलो होतो. अच्छा. आणि सदैव यश पाहिलं आपण. बरोबर. असंख्य बक्षिसं, चित्रकारिता, वडिलांनी छान प्रेमाने हे केलं होतं. तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं. बरोबर. की एक अनामिक भीती आणि अनामिक प्रेम जे असतं, तर त्या याने विचारायचे की काय करतो. तेव्हा लांजामध्ये आमचं जे पथिक बार रेस्टॉरंट आहे माझ्या मामांचं, तर तिथे मी गेल्यानंतर पण ते मला सांगायचे. तेव्हा एसटीडी खूप जोरात चालू होतं. बरोबर. तू तिकडे तोंडाला कुठे रंग लावून फिरतोयस, त्यापेक्षा तू इकडे ये, ते लांजात ये, इकडे गल्ल्यावरती बस, एसटीडी सांभाळ वगैरे. त्यांचंही म्हणणं बरोबर होतं त्यावेळेस की एकुलता एक भाचा आहे, याचं पुढे कसं होणार आहे. बरोबर. परंतु म्हटलं नाही. आता जेव्हा मी जातो, आता माझे मामा खूप अभिमानाने सांगतात की हा भूषण कडू आहे ना, हा आमचा भाचा आहे. बरोबर. आणि मलाही खूप अभिमान वाटतो की सुनील दांडेकर, खेमराज दांडेकर आणि संतोष दांडेकर वगैरे हे माझे मामा आहेत. बरोबर. ते एक बिझनेस टायकून आहेत आणि मी या व्यवसायात आहे. बरोबर. मग अभिनयातलं पहिलं कमर्शियल काम कोणतं केलं. संतोष पवारांचं नाटक, व्यावसायिकचं, जाणून बुजून नाटक. त्याच्या आधी मी म्हटल्याप्रमाणे की मी दिग्दर्शक व्हायला आलो. बरोबर. तोपर्यंत मी भारत तंडेलांकडे ऍज अन असोसिएट 2 सिरियल केल्या. अच्छा. त्याच्यानंतर अजून काही ठिकाणी मी कामं केली. आणि निमव्यवसायिक कार्यक्रम मी स्वतः डिरेक्ट करत होतो आमच्या संस्थेचे, समूहाचे. त्यावेळेस त्या चौघी नावाची सिरियल सुरू होती. आणि त्या सिरियलमध्ये भरपूर मातब्बर सगळे कलाकार, आणि मी असिस्टंट डिरेक्टर होतो तिकडे. डिरेक्शनची हे होत, तो कंड होता माझ्याकडे. ते करताना मला माझे मित्र आहेत विनय नलावडे म्हणून, ज्यांची आता मोठी कंपनी सुरू आहे सिने बाजार नावाची, आणि बरंच त्यांचं आता बोरिवलीमध्ये हॉटेल पण आहे. अच्छा. तर त्यांनी मला न्यूज दिली की अरे संतोष पवार जे आहेत ते नवीन व्यावसायिक नाटक करत आहेत. ओके. जाणून बुजून नावाचं. ओके. तर बघ तू ट्राय करून बघ किंवा काय. आणि अमुक आहे तमुक आहे हे ते असं सगळं झालं. आणि तिथे गेलो आणि खरंच तिकडे जवळजवळ 35-40 कलाकार. अच्छा. कारण त्या नाटकाचा लवाजमाच तसा होता. मी म्हटलं आता आपल्याला ह्याच्यात काय काम मिळणार आहे, काय 2 वाक्य मिळाली तरी खूप आहेत. परंतु संतोष पवारांनी माझी एकांकिकेमधली सगळी कामं पाहिली होती सरांनी. आणि त्याबरोबर हुकूम त्यांनी माझ्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय न करता त्यांनी स्क्रिप्ट जी दिली जाणून बुजूनची, म्हणाले यातलं पक्या कॅरेक्टर तू वाच. आणि तिथे माझी पहिली ओळख झाली आशिष पवारांची. मग तिथे आमची जी गट्टी जमली, आशिष पवार आणि माझं जे आमचं ट्युनिंग झालं,
मग एका पाठोपाठ एक, म्हणजे आशिष पवार आणि मी जाणून बुजून केलं. लगेच संतोष पवारांनी मला दुसरं नाटक, त्यांचंच नाटक दिलं, धक्के बुक्के. अच्छा. मग आम्ही प्रवीण काळेंचं टेकेडीसी नाटक केलं. अशी एका पाठोपाठ एक आम्ही नाटकं केली. मंगेश कदमांनी मला अधांतर नाटक करण्याची संधी दिली. असे आम्ही 4-5 प्रोजेक्ट मी आणि आशिष पवारने स्टेजवरती एकत्र केले. म्हणजे टेकेडीसीच्या वेळेला तर सगळ्या कलाकारांची नावं आल्यानंतर आणि जोडी नंबर 1 आशिष पवार भूषण कडू असं नाव आहे की जोडी नंबर 1 की असे काही प्रोजेक्ट यायला लागले. आणि बहुधा आशिषनेच सजेस्ट केलं असावं स्वामींच्या कृपेने की ज्ञानेश भालेकर, मी त्यांना ओळखत नव्हतो कारण तोपर्यंत मी सिरियल आणि ह्या इंडस्ट्रीत नव्हतो आलो. ओके. तर त्यांनी मला सांगितलं सिरियल करशील का? मी म्हटलं नाही, मी त्या सासू सुनांच्या सिरियल करत नाही. अच्छा. नाही म्हणजे ते महत्कार्य आहे खरं तर. बरोबर. ते करण्याला पण टॅलेंट लागतं किंवा पेशन्स लागतात. परंतु ते माझ्याकडे नव्हते. कारण नाटक आपल्याला माहिती आहे 4:30चा प्रयोग सुरू झाला, 6:30-7 वाजता संपणार आहे किंवा 11चा प्रयोग आहे आणि अमुक आहे. ते ज्ञानेश भालेकर मला भेटले, मी ओळखत नव्हतो. मी म्हटलं काय नाही, मी सिरियल नाही. अरे तशी नाही, वेगळी सिरियल, तुझं आशिष पवार बरोबर खूप जुळतं. म्हटलं हा आशिष अगदीच माझा जवळचा जीवश कंठस्थ मित्र. बरोबर. नाही, कॉमेडी एक्सप्रेस नावाची अशी सिरियल आहे वगैरे. मग गेलो तिथे स्टुडिओला. गेल्यानंतर बघितलं तर मोठमोठ्या व्हॅनिटी व्हॅन्स लागल्या आहेत, लोक असे वॉकी टॉकी लावून फिरतायत, सगळं अमुक आहे तमुक आहे. आणि त्यांचे असोसिएट डिरेक्टर जे होते ते आले, म्हणाले सर भूषणजी ही ते तुमची व्हॅनिटी. आणि पहिल्यांदा व्हॅनिटी वरती मी स्वतःचं नाव बघितलं की भूषण कडू, आशिष पवार भूषण कडू असं नाव होतं. म्हटलं एवढा मान सन्मान. आधी मी घाबरलो होतो, म्हटलं हिंदीच्या चुकून कुठल्या सेटवरती आलोय आणि ती सिरियल पुढे कुठे घेऊन जाईल हे माहित नव्हतं. बरोबर. परंतु त्या कॉमेडी एक्सप्रेसने, ज्ञानेश भालेकरांनी आणि यश एंटरटेनमेंटने खरंच यश दिलं. की 7 वर्ष ती सिरियल चालली आणि तो चेहरा घराघरात पोचला. हो. आणि त्यातली तुमची जोडी म्हणजे भूषण कडू आणि आशिष पवार ती खूप हिटच झालेली. ती आशिष होता, अभिजित चव्हाण, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर, अशी बरीचशी मंडळी, म्हणजे त्यातले सगळे मातब्बर कलाकार. तर आमची ना ते कुटुंब तयार झालं होतं. बरोबर. की आम्हाला स्किट करताना पण आम्हाला समजायचं की आता ह्याला काहीतरी सुचलंय किंवा डोळ्यात बघून समजायचं की आपण इथे आपण थांबूयात, बॅकफूट लावूयात, काहीतरी सुचलंय किंवा नवीन काहीतरी हा पंच टाकणार आहे किंवा काहीतरी होणार आहे. आणि त्या पद्धतीने ती सिरियल चालत गेली. कदाचित त्या सिरियलचं तेच यश असावं. हो बरोबर. त्याच्या काही आठवणी कॉमेडी एक्सप्रेसच्या? भरपूर आठवणी. म्हणजे मी जेव्हा ऑर्केस्ट्रात होतो तेव्हा मला ना ड्रमसेट शिकण्याची आवड होती. आता तुम्ही इथे वाद्य ठेवलंच आहे, वाजवता येत नाही अजूनही मला. तर तेव्हा मला खूप आवड होती. ऑर्केस्ट्रामध्ये असताना मी डान्स करायचो तेव्हा. अच्छा. आणि खरं सांगायला आवडेल तुम्हाला, ऑनेस्टली कपडा नाही इस्त्री पण करायचो. अच्छा. जे म्युझिशियन्स होते आणि ते, आणि सगळं काम आटपून 2 डान्स झाले की मी लगेच येऊन विंगेत उभं राहायचो. शशांक देसाई नावाचे आमचे जे ड्रमसेट प्लेअर होते ना, आर्टिस्ट, तिथे उभं राहायचो आणि मी ते ऐकत बसायचो. आणि मग ते बघून 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 त्याच्यानंतर ना तो ऑर्केस्ट्रा मधलं सगळं बघून चुकून कुठून तरी असं एक, आय एम नॉट अ मिमिक्री मॅन, मी अभिनेता आहे, तर ऍक्टर व्हॉइस काढण्याची एक सवय लागली. अच्छा. आणि कॉमेडी एक्सप्रेसच्या वेळेला किंवा नंतरच्या पार्टच्या वेळेला ना सुदेशजी भोसले भेटले मला, त्यांच्या बरोबर मी गप्पा मारायचो. अच्छा. आणि कसा काढतात तो व्हॉइस किंवा एखाद्याचा किंवा काय, एक नकळत एक सुप्त गुण जागे झाले. एक झलक दाखवतो तुम्हाला. तुम्ही एक प्रश्न विचारा, नाना पाटेकरांना एक प्रश्न विचारा,
सर तुमची अभिनयाची सुरुवात कशी झाली? अच्छा है यार, अच्छा है, मेरे एक्टिंग के बारे में पूछ रहे हैं यार। अच्छा है, एक काम कर, गप्पा टप्पा के लिए उनको ही बुला। अच्छा, वो ही बताएंगे कैसे शुरुआत हुई, क्या हुआ। ये देख ये हिंदू का खून, ये मुसलमान का, बता इसमें से हिंदू का कौन सा, मुसलमान का कौन सा। साले बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है साला फर्क करने वाला? काय को जाता था अपने टकले पर गणपती रख के, काय को चिल्लाता था गणपती बाप्पा मोरया। एकदा कॉमेडी एक्सप्रेसच्या सेट वरती आम्ही असताना साक्षात नाना पाटेकर समोर दिसले, भेटले. ओके. मी घाबरलो, कारण मी नेहमी त्यांची आमच्या तिकडे मिमिक्री वगैरे करायचो किंवा काय करायचो. फक्त माझं एक महत्कार्य राहून गेलं. निळू फुलेजी त्यांच्याबरोबर मला काम करायचं होतं आणि एक छोटा सिनेमा केला. सिनेमा मोठा होता पण माझं काम छोटं होतं त्यातलं. सयाजी दादा शिंदे सयादांनी मला पहिला सिनेमा दिला, माझी माणसं नावाचा. आणि त्या सिनेमात अक्षय पेणसे होते, बरीच जण होती. सयादांनी स्वतः काम केलं होतं. त्यांच्या मुलाचा रोल मी केला होता त्याच्यामध्ये. त्या सिनेमात निळू फुलेंचा रोल होता, परंतु मला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी नाही मिळाली. तर ती एक संधी माझी आयुष्यातली हुकली असं म्हणेन. परंतु एक सिनेमा मला करायला मिळाला, हृदयात समथिंग समथिंग नावाचा. त्याच्यामध्ये अशोक सराफान बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि तेव्हा मी निळू फुलेंना बघितलं होतं किंवा मी ना त्यांचे आवाज काढायचो की आईला मास्टर मास्टर तुम्ही ही वंगाळ चूक केलीच कशी? नाही 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 झालं ते वाईट झालं. बाई सांच्याला गप्पा टप्पाला तरी या. मस्त. ते हो मिळत होतं. सनी देओलचा आवाज शिकलो, अमुकचं हे झालं, तमुकचं झालं, अशी गडबड गोंधळ चालू होते. आणि मग कॉमेडी एक्सप्रेसला आम्ही ते करायचो. अभिजित चव्हाण माझी खूप भंकस करायचो, अजूनही करतो अभि. आणि तेच म्हणजे मी त्यांना सहज म्हणतो, कारण एक जे पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं आम्ही, त्या नाटकात त्यांनी मला संधी दिली होती. आणि जाणून बुजून नाटक जेव्हा सुरू झालं आणि कर्मधर्म संयोगाने ते नाटक भरपूर चाललं. मग धक्के बुक्के, टेकी डीसी, आमची ज्येष्ठ कन्या, श्यामची मम्मी, एक डाव भटाचा, भटाची बायपास आणि सचिन गोस्वामींचंच नाटक. म्हणजे आता त्यांची महाराष्ट्राची असते तर ही जी गाजते आहे ते आमचे डिरेक्टर सचिन गोस्वामी आणि रायटर सचिन मोठे, त्यांचं नाटक एक डाव भटाचा. बरोबर. आणि ते नाटक केलं. आणि त्यावेळेस अशी पहिल्यांदा गोष्ट घडली की नाटकांचा सिक्वेल, म्हणजे आपण सिनेमाचे सिक्वेल बघतो बरोबर, परंतु नाटकाचा सिक्वेल येणं ही त्यावेळेला घडलेली पहिली गोष्ट. की एक डाव भटाचा नाटक झाल्यानंतर अथर्व प्रोडक्शनचं संतोष काणेकर आमचे निर्माते, त्यानंतर लगेच त्यांनी भटाची बायपास नावाचा आमचा सिक्वेल आम्ही केला. आणि एक डाव भटाचा वरतीच त्यांनी बेतलेला त्यांचा सिनेमा मस्त चाललंय आमचं. त्याच्यामध्ये भरत दादांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, भरत जाधवांबरोबर. आणि खूप ऑब्झर्वेशन करत होतो भरत दादाचं, कारण भरत दादांनी तर सई रे सई भरपूर गाजवलं होतं किंवा काय. आणि एक गमतीदार किस्सा सांगेन, कदाचित भरत दादा पण दादांना आठवत नसेल, पण मस्त चाललंय आमच्या वेळेला. नाही तर सचिन गोस्वामी मला मारतील. तरी आता सांगायला हरकत नाहीये की तेव्हा ना आम्ही जिथे शूटिंग करत होतो त्या कोल्हापुरात सरदार बंगल्यापाशी किंवा काय, शूटिंगला उशीर होता नाही ना, त्या बंगल्याचे जे मालक होते ते थोडेसे ऐच्छिक होते. मग तिथे मी जाऊन काहीतरी आम्ही बोलायचो
की आज म्हणे शूटिंगला लेट होणार आहे, पॅकअप भरपूर उशीर होणार आहे बहुतेक. मग ते हडबडायचे आणि ते येऊन ना 1 तास आधीच येऊन उभे राहायचे. ए जल्दी आज जल्दी, क्या है, कोण बोला क्या है. तर मी आपलं असंच ना हलकं दरवाजाच्या बाहेर उभारून ना कानावर टाकून यायचो आणि तिथं जंत्री सुरू व्हायची. आता लवकर पॅकअप, म्हणजे आज लवकर करूयात पॅकअप. आणि त्यावेळेस रिक्षा चालवायला शिकलो. ओके. त्या प्रोडक्शनने ती TVS ची नवीन रिक्षा दिली होती, ती रेग्युलर रिक्षा मी चालवायचो. योगेश शिरसाट त्या सिनेमात होते, बरीच जण होते. ते काम करताना मला भरत दादा जवळून अनुभवायला मिळाले. ओके. त्यांची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन होती. आम्ही कधीच सेटवर थांबलो नाही. म्हणजे भरत दादा काम करत असायचं आणि आम्ही त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये, का तर AC घ्यायला मिळावा म्हणून. आणि मग काम करता 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 मग अहो बघताय काय, अहो म्हणजे चालतंय, अहो मुलगी तुमच्याकडे बघते, तुम्ही मुलीकडे बघताय, पटकन विचारून टाका. अहो कशाबद्दल, म्हणजे काय पॉलिसी बद्दल गलगले निघाले. तेव्हा मी केदार वगैरे, आम्ही अंकुश वगैरे असं. मग तिथं मला भरतदादा सापडले आणि खूपच सोज्वळ माणूस भरतदादा. अच्छा. तुम्ही कॉमेडीचे बरेचसे शोज केले. ओके. एक कॉमेडी ऍक्टर्स मध्ये कोणते गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? उत्तम टायमिंग. ओके. एकतर, आणि मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये, आणि येणाऱ्या पिढीला मी नक्कीच सांगेन की जसं आम्हाला बाहेर ना काही लोक भेटतात किंवा असं कोणतरी भेटतात फॅन्स किंवा काय, आणि ते सांग हो हा बघा हा आमच्याकडचा आहे, ह्याला पण घेऊन जा तुमच्या बरोबर, हा मस्त कॉमेंट्री करतो. कॉमेंट्री करतो, हा मस्त जोक सांगतो बघा, ऐका. तर गल्ली बोळत नाक्यावरती काहीतरी उभं राहून कॉमेडी करणं हे वेगळं आहे. आणि स्क्रिप्ट वाईज बरहुकूम त्या कॅरेक्टरला सगळ्या गोष्टी धरून करणं ही गोष्ट वेगळी आहे. एक महत्वाचं वाक्य सांगतो की कॉमेडी अत्यंत सिरियसली करावी लागते. बरोबर. कारण असं नाहीये की उच्छृंखलपणा करणं म्हणजे कॉमेडी नाहीये, तर ती खूप सिरियसली करावी लागते. तुम्हाला तिथे भान ठेवावं लागतं, सातत्याने तुम्हाला तो फोकस तिथे ठेवायला पाहिजे. जरा जरी तुमचं इकडे तिकडे लक्ष हल्लं आणि जर तो टायमिंग चुकला की तुमचा पंच हुकला. बरोबर. एकदा मी नाटकात काम करत होतो आणि त्यावेळेस आमचं बालनाट्य होतं आणि त्याच्यानंतर तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे तर ते मला भेटले होते आणि मी म्हटलं की असं असं झालंय, एवढे पंच काढतो मी नाटकात, एखादा हुकला तर काय फरक पडतो. त्यावेळेस मला लक्ष्मीकांत बेर्डेंनी एक सांगितलं होतं की नाही भूषण, प्रत्येक रन महत्वाचा आहे. बरोबर. तुझा हा पंच का नाही वाचला किंवा याचा लाफ्टर तुला का नाही आला किंवा इथे टाळ्या का नाही आल्या, याचा तू विचार केला पाहिजेस आणि तो आलाच पाहिजे. बरोबर. कारण आपण जेव्हा स्टेजवरती उभे असतो, त्या पिचवरती उभे असतो, तर प्रत्येक रन महत्वाचा, प्रत्येक रन इन द सेन्स प्रत्येक पंच हा तुमचा महत्वाचा आहे. की आज थोडासा लाफ्टर आला, खसखस आली, उद्या तो वाढला पाहिजे, मग त्याला टाळ्या आल्या पाहिजे. बरोबर. हे जेव्हा त्यांनी मला वाक्य सांगितलं त्याच्यानंतर त्या बरहुकूम गोष्ट सुरू झाली. मग बरीच माणसं माझ्या आयुष्यात, मला ज्येष्ठ माणसं मिळाली. पुरुषोत्तम बेर्डे, त्यानंतर देवेंद्र पेम असतील, अशी माणसं मिळाली की त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि एक महत्वाची व्यक्ती भेटली, सतीश तारे. ओके. त्यांनी मला मानसपुत्र मानला होता. म्हणजे पुण्यातल्या एका प्रयोगाला जेव्हा श्यामची मम्मी आम्ही करत होतो तेव्हा प्रेक्षकांमधून एक व्यक्ती आलाय आणि म्हणलं तुम्ही सतीश तारेचा तुम्ही मुलगा आहेस का? म्हटलं नाही. अरे सेम त्याच्यासारखीच ऍक्टिंग करतोस आणि त्याच्यासारखंच सगळं करतोस. म्हटलं नाही, कदाचित तो प्रभाव असू शकतो, परंतु सतीश तारेंनी मला
तो पंच कसा बरोबर टाकायचा आणि तो कसा फुटला पाहिजे हे सगळं नॉलेज मला सतीश सरांकडून मिळालं. ओके. आणि नंतर मग संजय दादा नार्वेकर, भरत दादा वगैरे, अंकुश, एवढी माणसं भेटल्यानंतर मग तर काय खजिनाच मिळाला. हो. मग स्काय इज द नो लिमिट. बरोबर. तर अनुभवानेच शिकणं होतं. बरोबर. आता एवढ्या सारे तुम्ही कॉमेडी शोज केले, त्या शोच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच लोकांना हसवलंय, आणि पण एक हसवणाऱ्या चेहऱ्याच्या मागे किंवा हसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी एक दुःख असू शकतं, त्याची कल्पना येत नाही सामान्य प्रेक्षकांना. तर ते तुमच्या आयुष्यातील असे काही क्षण किंवा असं काही अनुभव जे तुम्हाला शेअर करावेसे वाटतील? बघा, दुःखद क्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच. म्हणजे चार्ली चॅप्लिनचं जे पुस्तक आहे की हसरे दुःख, बरोबर, की तसंच आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की देवाने आम्हाला नेमून दिलेलं एक काम आहे लोकांना हसवणं. बरोबर. जेव्हा विंगेतून आम्ही त्या काळोखातून त्या उजेडात येतो तर तेव्हा स्विच ऑन आणि स्विच ऑफ असतं. म्हणजे तिथला स्विच ऑफ करायचा असतो आणि प्रेक्षकांसाठीचा स्विच आमचा ऑन होतो. बरोबर. म्हणजे माझ्यावरती असे आरोप पण झालेत. मी खूप जेव्हा टेन्शन मध्ये होतो किंवा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स मध्ये होतो आणि काही लोक मला त्रास देत होती किंवा काय होतात त्रास, मोठमोठ्या अभिनेत्यांना झालेत. मी तर काय, मी फक्त भूषण कडू आहे. तर जेव्हा हे त्रास सगळे चालू होते किंवा काय, तेव्हा माझा एक मित्र, माझा जवळचाच एक मित्र, म्हणजे आपण एकत्र उठतो, बसतो, जेवतो, खातो, सगळं करतो, ते करणारच एक मित्र म्हणाला की त्या भूषणला काय टेन्शन नाही रे, एवढं बघ ना छान काम करतोय स्टेजवरती, लोकांना एवढं हसवतोय, एवढं हे सगळं करतोय, त्याला काय टेन्शन नाही रे, तो तू काहीतरी त्याच्या नादाला लागू नको. असं म्हटल्यानंतर एक आतून एक सल निर्माण झाली की म्हणजे मी प्रेक्षकांसाठी, माझ्या प्रेक्षकांसाठी, जे मायबाप प्रेक्षक माझे आहेत, जे लोक घरनं, एक प्रेक्षक घरातून जेव्हा निघतो तेव्हा विचार करा ना, एक रिक्षा म्हणजे 23 रुपये ते झाले, काय असतील ते 23-24 रुपये, एक तिकीट 250 रुपयाचं, मग एक बटाटे वडा तर खाणारच, इंटरव्हल मध्ये चहा पिणार आणि परत घरी जाणार. म्हणजे जवळजवळ 500 रुपयाची नोट त्याची मोडते. आणि जर फॅमिलीला घेऊन आला तर अजून. तर मला असं वाटतं की त्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी आमचं ते काम आहे, पूर्ण त्यांना पूर्ण देणं. शेवटच्या लाईनीत बसलेला प्रेक्षक पण आम्हाला तेवढाच महत्वाचा आहे आणि ए रो मध्ये बसलेला प्रेक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर. पण तेव्हा एक सल निर्माण होते जेव्हा असं कोणतरी काहीतरी म्हणून जातं. म्हणजे पौर्णिमा गेली, माझी पहिली बायको, त्यानंतर कादंबरी आत्ता माझी गेली, आणि आता मुलगा आहे प्रकीर्त माझ्या पदरामध्ये किंवा काय. जेव्हा मी आता बाहेर लोकांना, प्रेक्षकांना भेटतो किंवा आता 3-4 वर्ष मी जेव्हा काम नाही केलं किंवा काय ना, फुकटचे उपदेश द्यायला येणारी माणसं येतात ना की ओ तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे करा, तर तुम्ही मला येऊन भेटा, आपण एक करू, हे उपदेश नकोसे वाटतात. कारण आपल्याला माहिती असतं आपल्याला नेमकं काय करायचंय. मला नक्की माहिती आहे की मला आता याच्यातनं कसं उभं राहायचंय, म्हणजे काळोखातून उजेडाकडे आपल्याला कसं जायचं हे माहिती आहे. तरी येणारी जी माणसं असतात, आत्ताच येतानाचाच किस्सा, एक व्यक्ती भेटली मला बाहेर, तिथे पाण्याची बॉटल घ्यायला थांबलो होतो, तर एक व्यक्ती भेटली, म्हणाले इकडे काय तब्येत खराब करून घेतली तुम्ही वगैरे काय. त्यांना काय सांगू, माझी बायको जेव्हा ऍडमिट होती हॉस्पिटलला तेव्हा मला जेवण कसं जाईल, कारण ती जेवू खाऊ शकत नव्हती आणि तिला सगळं होत नव्हतं. हा माझा मुलगा घरी असायचा किंवा तुम्ही म्हणालात तसं कुठेतरी आम्ही सुपाऱ्यांना किंवा इव्हेंटला गेलो तर तिथे मला नॉनव्हेज मिळतंय, काहीतरी मिळतंय, पंचपक्वान्न मिळतंय,
परंतु ते जेवण जायचं नाही. घरची आठवण यायची की अरे त्यांच्याकडे काय आहे. ऍज अ सेलिब्रिटी माझे लाड होतात, परंतु त्यांचं काय. त्यामुळे आता एक माणूस भेटलो, काय तब्येत खराब करून घेतली आणि अमुक आहे तर मग भूषण कडू सारखा दिसतोस असं त्यांनीच मला विचारलं. म्हटलं हो काय, कोण भूषण कडू, तुमचं नाव काय. म्हटलं माझं नाव संतोष. बरोबर. हो काय, सॉरी तो हास्यचित्रामध्ये काम करतो ना, कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काम करायचा तो भूषण कडू सेम तुमच्यासारखा एकदम. तुम्ही बघा एकदा, तुम्ही पण जाऊन बघा तिकडे, प्रयत्न करून बघा. म्हटलं हो ठीक आहे. असं म्हटलं, पाण्याची बॉटल घेतली, गाडीत बसलो. अनिरुद्ध दुभाषीच होते माझ्या बरोबर आणि गाडीत बसलो आणि आम्ही आलो. कारण त्यांना मी सांगत काय बसू, कारण प्रत्येकाला जर मी माझी दुःख सांगत फिरलो तर लोक माझ्याकडे पाठ फिरवतील. बरोबर. तर आता ते नाहीये. आता आपल्याला अंधारातून उजेडाकडे जायचंय. आता कामं करायचे छानपैकी, परत एकदा यायचंय, नव्याने सुरुवात करायची. हो केली आहे ऑलरेडी. ग्रे हाऊस नावाचा सिनेमा केला, द्विधा नावाची एक फिल्म केली. अरे वा. आणि त्याच्यामध्ये सतीश पुळेकर आणि मानसी कुलकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. आणि तिथे मी दत्ता नावाची एक भूमिका मी केली आहे. अरे वा. तर तिथे पण एक किस्सा घडला. रोज सिनेमाला उभा राहिलो, शूटिंगला कपडे मेकअप करून किंवा शॉटला आलो की तिथे आपले जे माईक लावणारे असतात, लेबल माईक, तो माईक वाला बिचारा यायचा, सर माईक. नको आहे सर, माईक नको आहे. त्याला काय समजे ना, कारण तिथले लाईट्स वाले जे होते ते माझ्यावर तिकडे मस्त चालले आमच्या वेळेला होते. त्यांना माहिती आहे की भूषण कडू हा अमुक एक आर्टिस्ट आहे, हा माईक लावत नाही, हा काय बोलतच नाही अख्ख्या सिनेमात. तर का, त्याने मला एकदा विचारला प्रश्न, 4थ्या का 5व्या दिवशी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, सर तुम्ही हा रोल का घेतलाय, का करताय तुम्ही हे काम. म्हटलं समजेल, योग्य वेळी समजेल. तर तो सिनेमा जो अख्खा केलाय, द्विधा नावाची फिल्म जी केली आहे, निलेश नाईकांनी लिहिलाय तो सिनेमा आणि डिरेक्ट केलाय. तर एके दिवशी, ज्या दिवशी माझा मोठा पेजचा एक सीन मला बोलायचा होता मानसी कुलकर्णींबरोबर, आणि तो एकच अख्ख्या सिनेमात दत्ता कुठेच बोलत नाही आणि दत्ता एकदाच बोलतो, तो अख्खा मोठा सीन आहे आणि दत्ता तिथे बोलतो आणि तिथून काहीतरी गोष्टी पुढे काहीतरी घडतात. आणि मला सरांनी सांगितलं होतं, निलेश सरांनी, की भूषण खूप महत्वाची गोष्ट आहे, ही भूमिका खूप महत्वाची आहे किंवा काय, किंबहुना माझ्यासाठी त्यांनी ते मुद्दाम वेळोवेळी तो दत्ता पेरला तिकडे. अच्छा. आणि कुठेच बोललो नाही अख्ख्या सिनेमात. तर म्हणायचे काय, आणि ज्या दिवशी माझा ऍक्च्युअली बोलायचा सीन होता, म्हणजे मी जिथे बोलणार आहे दत्ता, तो अख्खा घडघड घडघड सगळं जे आहे, तेव्हा माईकवाला आला नाही. मी म्हटलं आता ये, आज बोलणार आहे दत्ता, आज लाव तो माईक मला, आज बोल. अरे आज मी बोलणार आहे. हा, म्हटलं तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळेल हा सीन ऐकल्यानंतर. आणि तो टेक झाल्यानंतर निलेश नाईक आणि आमच्या बाकीच्या युनिटने उभं राहून टाळ्या वाजवल्या, ऍप्रिशिएट केलं. इथं ना शाबासकी मिळाली की बरं वाटतं नटांना. बरोबर. म्हणजे एक वेळ घरात चटणी भाकर मिळाली तरी चालते, पण प्रेक्षकांच्या टाळ्या नाही मिळाल्या ना, बरोबर, की मग अस्वस्थ होतो. बरोबर बरोबर. तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा केली आहे, तर तो अनुभव कसा होता तिथे काम करण्याचा? उत्तम. म्हणजे तेव्हा तर माझा हात याच्यामध्ये होता, म्हणजे सळ्या टाकल्या होत्या हातात. अच्छा. आणि प्लास्टर केलं होतं किंवा काय, आणि ऍक्सिडेंट झाला, शूटिंगला गेलो. सचिन गोस्वामी सर मला ओरडले, तू वेडायस का, फोन करून सांगायचंस ना अमुक झालंय. म्हटलं नाही, कारण तोपर्यंत हात सुजला होता, फ्रॅक्चर झाला, घरी जा. त्यांनी त्यांचा एक माणूस दिला युनिट मधला, त्यांच्याबरोबर पैसे दिले आणि सांगितलं याची ट्रीटमेंट करा.
आलो, ट्रीटमेंट झाली, सगळं झालं आणि मी प्लास्टर वगैरे केलं. म्हटलं नाही मी परत शूट करणार. 2-3 दिवसांनी आराम करून मी परत जॉईन झालो आणि ते प्लास्टर घेऊनच काम करत होतो. तर ना विविध पद्धतीच्या स्किट्स आम्ही करायचो. तर त्याच्यामध्ये एक ट्रेनचं स्किट केलं होतं की अमुक एक होतं काहीतरी, आय थिंक सो शिवाली परब होती माझ्या बरोबर का कोण मला आठवत नाही. तर ते ना ट्रेनचं स्किट करताना असं दाखवलं होतं की ते जे तिकीट असतं ते त्या प्लास्टर मध्ये जातं. अशा अनेकविध गोष्टी आतमध्ये गेल्या होत्या आणि मला सर किंवा प्रसाद खांडेकर किंवा समीर किंवा सचिन मोठे मला फोन करून विचारायचे की अरे कधी काढणार आहे ते तुझं प्लास्टर. म्हणजे तसंच किट बरोबर प्रत्येक वेळेला म्हणजे त्याच्यावरतीच आधारित काहीतरी असायचं. म्हटलं अमुक नाही अजून अमुक आहे. 1.5-2 महिने ते होतं प्लास्टर. आणि तेव्हा नंतर मिसेस जेव्हा ऍडमिट होती माझी कादंबरी, तेव्हा मी तिला दाखवायचो नाही. म्हणजे हात माझा तो हॉस्पिटलच्या वेळेला मी असा दरवाजाच्या बाजूला हात ठेवायचो आणि ह्या हाताने तिच्याशी खाणाखुणा करून बोलायचो मी. जेव्हा मी प्लास्टर काढलं तेव्हा आतून असंख्य वस्तू बाहेर आल्या. त्या वस्तू मी जपून ठेवल्यात माझ्याकडे, माझी हास्यचित्राची आठवण म्हणून. आणि गोस्वामींचे खूप आभार आणि खूप उत्तम माणसं आहेत ती. बरोबर. आणि मजा हेल्दी वातावरण. तुम्ही लेखन करता, दिग्दर्शन करता, तुम्ही अभिनय करता, सर्वात जास्त काय आवडतं, कशात जास्त मजा येते? तिन्ही एकत्र करायला मजा येते. कारण काय होतं, अशा माणसांचा एक प्रॉब्लेम आहे की समोर एक प्रोजेक्ट जेव्हा चाललेला असतो ना तेव्हा ना आपल्याला ना त्याच्यात सगळ्या गोष्टींमध्ये ना घुसायला आवडतो, परंतु कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणजे कंट्रोल उदय कंट्रोल, तर ना वाटत असतं की इथे जाऊन अरे हे पण काय रे ते काय करतायत ते, परंतु अजूनही विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे. महेश मांजरेकरांकडे मी बऱ्याच गोष्टी शिकलो दिग्दर्शनाच्या बाबतीतल्या किंवा कॅमेरा वाईज किंवा काय, ह्या बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडे शिकलो. आणि लेटेस्ट काय आता ह्या टेक्नॉलॉजी प्रमाणे आपण कसं जायला हवं किंवा काय टेकिंग मेकिंग करायला हवं. पूर्वीचे जुने दिवस होते, एक वाईट शॉट घ्यायचा, 2-4 क्लोज काढायचे, 1-2 काढले ओएस काढले, हे झालं ते झालं की झालं. बरोबर. परंतु आत्ताची टेक्नॉलॉजी खूप वेगळी आहे. या पद्धतीने कसं काम करायचं किंवा काय करायचं, निलेश नाईक असतील, महेश मांजरेकर असतील, अशी बरीच मंडळी जी आहेत ना दिग्दर्शक मंडळी, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. महेश सरांबरोबर तर मी भरपूर त्यांच्याकडे मी म्हणजे पडूनच होतो जवळजवळ. हा, तर ते शिकायला एक खूप मिळालं. आणि मी म्हटल्याप्रमाणे सचिन गोस्वामी अशा तरह करताना ते खूप कूल असायचे. मी डिरेक्शन करताना मला डिरेक्टरगिरी करता येत नाही, मुळात मला भांडता येत नाही किंवा म्हणजे झगडा भांडण या पंथातला मी नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही अरे केलं तुम्ही बाबा रे करेन लगेच, कारण आपण ते कधी आयुष्यात केलेलं नाहीये किंवा काय नाही. तर त्यामुळे विनोदी पद्धतीने प्रत्येक गोष्ट स्वीकारणं. म्हणजे दादरला आयडियलच्या पुढे आल्यानंतर एक तिथे बोर्ड लिहिलेला असायचा की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा, जगात तुमचं कुठेही काही अडणार नाही. बरोबर. तसंच काहीच आहे, परंतु तुम्हाला वाईट माणसं ही जगात भेटतच असतात, ठाई भेटणार. जे वाईट आहेत त्यांना बाजूला सारायचं आणि चांगली माणसं तुमच्यासारखी आहेत त्यांना बरोबर येऊन चालायचं. बरोबर. आता नवीन प्रोजेक्ट कोणते येत आहेत तुमचे? आता द्विधा सिनेमा कम्प्लीट केलाय. कारण सिनेमांचं काय होतंय, पटकन लोक जे विचारतात का तर दिसत नाही तुम्ही, ते हास्यचित्रामध्ये दिसत नाही, इकडे दिसत नाही, काय सध्या काय चाललंय, अमुक आहे तमुक आहे. सिनेमांची प्रोसिजर ही खूप मोठी असते. हा, लंबी प्रोसेस आहे. कारण आज केला आणि उद्या लगेच आला असं होत नाही.
आणि सिनेमा आपण शूट करतो 12-15 दिवस, मग त्याचं एडिटिंग होतं, मग डबिंग होतं, CC होतं, DI होतं, सगळ्या गोष्टी करून स्क्रीनिंग वगैरे करून मग तो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो. बरोबर. एके दिवशी असं टीव्ही बघत असताना माझ्या मुलाने मला एक प्रश्न विचारला. त्याने माझी सगळी नाटकं वगैरे, आणि मी त्याचा आवडता नट नाही, त्याचा आवडता नट म्हणजे संजय नार्वेकर आणि गौरव मोरे. अरे वा. हा, तर त्याने मला एकदा विचारलं की पप्पा तुम्ही फक्त स्किटच करता का? मी म्हटलं अरे बापरे, आपल्याला काहीतरी आता अजून त्याला वेगळं करून दाखवलं पण पाहिजे. बरोबर. तर नाटकांच्या प्रयोगाला तो यायचा सर्किट हाऊसच्या वेळेला वगैरे. आणि संजय दादा त्याचे खूप लाड करायचा. त्याला खाऊ घेऊन देणं, त्याला अमुक करून, किंवा त्यांच्या गाडीने परत रिटर्न येणं वगैरे. त्यामुळे संजय दादा त्याचा आवडता. तर ते करताना एकदा त्याने मला प्रश्न विचारला की पप्पा तुम्ही बघ स्किटच करता का? म्हटलं नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. मग ग्रे हाऊस हिंदी सिनेमा केला, त्यात हा मला भेटायला आला, माझा मुलगा प्रकीर्त. आणि त्याने माझ्या निर्मात्यांनी आणि विचारलं काम करेल का? म्हटलं करतो तो. आणि त्याने काम केलं. वन टेक ओके केला. मला बरं वाटलं. मी गाडीच्या आड असं लपवून बघत होतो, कारण मी समोर उभा राहिलो तर हा कदाचित माझ्याकडे बघेल या भीतीपोटी मी आडून उभा राहिलो. पण वन टेक ओके केला. ही इज ऑल्सो व्हेरी गुड आर्टिस्ट. आणि आत्ता एक नवीन सिरियल मधल्या काळात मी लिहिली, विच इज नेम इज SRA, म्हणजे सुखाने राहू आपण. एक नवीन सिरियल लिहिली आहे, डिरेक्ट करतोय. ती आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि एक सिनेमा करतोय. म्हणजे गोष्ट एका वेगळ्या व्यक्तीची आहे, परंतु त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली लिखाणाची आणि दिग्दर्शनाची. त्या सिनेमाचं नाव आहे मामा. आणि ऍक्च्युली मामा जे कॅरेक्टर आहे त्यांनाच घेऊन मी ती फिल्म करतोय. आणि आता लिखाणाचं ते काम सुरू आहे. आणि येत्या एक 12 ते 15 दिवसात आम्ही फ्लोरला जाऊन ते सुरू होईल. नारकर म्हणून आहेत आमचे निर्माते, तर आमचे मामा, आम्ही त्यांना मामाच म्हणतो. तर ती फिल्म आता नवीन करतोय. म्हणजे तुम्ही विचारल्याप्रमाणे तिथे मला माझी काय 3 पद्धतीची भूक मला भागवता येते: लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कसे प्रत्येकावरती आलेली परिस्थिती हे वेगवेगळी असते, आणि तुमची परिस्थितीची कल्पना मला असू शकत नाही. त्यामुळे सल्ले देणारे खूप भेटतील, पण तुम्ही असेच पुढे पुढे जात राहा. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी कायम आहेत. नाही, मी तुमचे आभार मानतो की मला इथे बोलवून मन मोकळेपणे जे काय गप्पा मारण्याची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप अगदीच मनापासून आभार. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.